आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। वर्षामागून वर्षे सरली, 2023 देखील संपत आले, तरीही बदलापुरात मोठा गाजावाजा करत कोट्यावधींचा निधी मंजूर करून सुरू करण्यात आलेली विकास कामे अद्यापही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत। यात आरोग्य विषयात ग्रामीण रुग्णालयात 100 बेडचे अद्ययावतीकरण, रेल्वे होम प्लॅटफॉर्मचे काम, रेल्वेची 3री-4थी मार्गिका, उड्डाणपूल, पाणी योजना, तालुका क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, भुयारी गटार योजना, पनवेल हायवे अशी अनेक कामे अद्यापही पूर्णत्वास जाणार कधी यात प्रतीक्षेत बदलापूरकर आहेत। बदलापूर पूर्वेकडील जिल्ह्याचे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सद्यस्थितीला 30 बेड असून शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील एकमेव सरकारी रुग्णालय व त्यात सुविधा कमी, यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने या ठिकाणी 100 बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे जाहीर केले। त्यानंतर हे काम सुरू देखील करण्यात आले, मात्र गेली 5 वर्षे हे काम रखडलेल्या अवस्थेतच आहे। बदलापूर शहर नवीन गृहप्रकल्प आणि विकास कामांमुळे एक वेगळी ओळख निर्माण करत आहे। स्वतःच्या प्रशासकीय इमारती अभावी शहराचा कारभार दुबे रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि दुसरीकडे स्टेशन परिसरात शासकीय जागेवर प्रशासकीय इमारत बांधणीचे काम देखील गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रखडलेले आहे। साधारण 45 कोटी रुपयांचा निधी या इमारतीला मंजूर होऊन 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, तर उर्वरित 15 कोटी रुपये पालिका प्रशासन देणार आहे। एकूण 1,20,000 चौरस फुटांचे बांधकाम असलेल्या भव्य दिव्य प्रशासकीय इमारतीत भविष्यातील महापालिकेच्या दृष्टिकोनातून इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या इमारतीत आतापर्यंत 80% बांधकाम पूर्ण झालं असेल, तसं पाहता इमारतीचं बांधकाम याच वर्षी पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र यासाठी नवीन वर्षाची वाट बदलापूरकरांना पाहावी लागणार आहे। वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून बदलापूरकरांची वाढती समस्या लक्षात घेता बदलापुरात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून अमृत योजना 2चा टप्पा मंजूर होता रद्द झाला। यानंतर बदलापूरची पाणी समस्या दूर करण्यासाठी नगरोत्थानमधून जवळपास 260 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पाणी समस्येवर तोडगा काढण्याचे काम सुरू झाले। हे देखील काम यावर्षी पूर्णत्वास जाणे अपेक्षित असताना यासाठी देखील बदलापूरकरांना नवीन वर्षाचीच वाट पाहावी लागणार आहे। बदलापुरातून साधारण 1.25 लाख लोक हे रेल्वेनं प्रवास करतात। साधारण 5 ते 6 वर्षांपूर्वी बदलापूर स्थानकात होम प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं, मात्र एक ना अनेक अडचणींमुळे होम प्लॅटफॉर्मचे काम देखील अद्याप पूर्ण झाले नसून नवीन वर्षातच होम प्लॅटफॉर्म बदलापूरकरांना वापरता येणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून बदलापूर शहरात भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आलं। यासाठी जवळपास 45 कोटी रुपयांचा निधी मिळाला असूनही हे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही। बदलापूर शहराला एक सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीनं वेगळी ओळख मिळावी या अनुषंगानं राष्ट्रीय स्तरावरील उत्तम असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शहरालाच लागून असलेल्या वडवली येथील 22 एकर जागेत उभारण्यात येणार आहे। तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन 2020 मध्ये करण्यात आलं। त्यानंतर हे काम 8 महिन्यात पूर्ण होईल असे आश्वासित देखील करण्यात आलं, मात्र आता 3 वर्ष पूर्ण होत आली तरी स्मारकाचे काम अद्याप 80% देखील पूर्णत्वास गेलेले नसून उर्वरित काम कधी पूर्ण होईल याच अवस्थेत आहे। तसेच गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहर हे नवी मुंबई या पट्ट्याला जोडलं जाईल यासाठी बदलापूर पनवेल हायवे या कामाची सुरुवात करण्यात आली आहे, मात्र हे काम देखील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे। त्याचबरोबर बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या नंतर दुसरे उड्डाणपूल हे बदलापूर पूर्व कार्मेल शाळा ते बदलापूर पश्चिम बेलवली या भागात होणार असे जाहीर करण्यात आले, मात्र अद्याप हे काम देखील कागदावरच अडकून पडले। तसेच शहरात क्रीडाप्रेमींसाठी बांधण्यात आलेले तालुका क्रीडा संकुल ही इमारत जीर्ण होऊन 2023च्या पावसाळ्यात पूर्णपणे कोलमडून पडली। या तालुका क्रीडा संकुलाच्या सांगाड्याच्या ठिकाणी नवे क्रीडा संकुल उभे राहील या प्रतीक्षेत बदलापूरकर आहेत। याचबरोबर अंबरनाथ बदलापूर मधील चिखलोली स्थानक, रेल्वेची 3री व 4थी मार्गिका, अग्निशमन दलानं आणलेली नवीन कोरी आगीच्या बंबाची गाडी अजून वापरात आणलेली नाही। शहरातील कचरा साफ करण्यासाठी मेकॅनिकल स्वीपर अजून वापरात आणलेले नाहीत। स्मशानभूमी 4 महिन्यांपूर्वी 4 कोटी रुपये खर्च करून CNG युनिट उभारलेले आहे, मात्र अद्याप तेही वापरात आणलेले नाही। बदलापूर शहराची सध्याची लोकसंख्या ही 4 ते 4.5 लाखांच्या आसपास आहे। मुंबई उपनगरातील लोक राहायला येण्यासाठी बदलापूरला पसंती देत आहेत, कारण वरील सगळ्या योजनांच्या भूलथापांना लोक बळी पडलेले आहेत।
मात्र राजकीय हस्तक्षेप, ठेकेदारीवरून वाद, प्रशासनाचा उदासीनपणा यामुळे ही विकास कामे अद्यापही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बदलापूरकरांना नव्या विकसित बदलापूरसाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार हे भविष्यात होणाऱ्या हालचालींवरून लक्षात येईल. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.